देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी महाराष्ट्राची साथ, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची माहिती. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प संदर्भात, अर्थसंकल्पातील घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल आणि नाशिक येथील भोंदूबाबा संदर्भात व अन्य विषयांवर पत्रकार परिषदेत श्रीमती फरांदे यांनी दिली माहिती. महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पासंदर्भात माहिती देण्यासाठी नंदुरबार येथे नाशिक येथील भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी श्रीमती फरांदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपचे नेते विजय चौधरी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील अर्थसंकल्पासंदर्भात भारतीय जनता पार्टीमार्फत अर्थसंकल्पासंदर्भातील ठळक बाबीची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी व भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पासंदर्भात माहिती दिली. यासोबत त्यांनी विविध विषयांवर पत्रकार परिषदेत माहिती दिली. आमदार देवयानी फरांदे काय म्हणाल्यात ते पाहूया. प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून लव जीवाची अनेक प्रकरणं आपण बघत आहोत. आपल्या मुलींना, जे लग्न झालेले मुलं आपल्या मुलींना फसवून पळून नेण्याचं काम चाललंय. त्याचा बळजबरीने धर्मांतरण केलं जात आहे आणि या सगळ्याच गोष्टींना आता आळा बसणार आहे. अतिशय कडक बिल जे आहे ते आणण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचे त्या बिलामध्ये म्हणजे परधर्मीय जर लग्न मुला मुलींना करायचं असेल तर त्याच्यासाठी आई वडिलांची परवानगी लागेल. बऱ्याच वेळा असं होत होतं की आजपर्यंत की कायद्यामध्ये एकदा मुलगा आणि मुलगी मेजर झाले की त्यांच्या लग्नावरती आई वडिलांच्या इच्छा जरी नसेल तरी त्याच्यावरती नियंत्रण नव्हतं. परंतु आता ह्या बिलाच्या माध्यमातून लव जिहादची प्रकरणं असतील, धर्मांतरणाची प्रकरणं असतील, हे सगळी पुढच्या कालावधीमध्ये थांबणार आहे आणि प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान टिकवण्याचं काम जे आहे हे करता येणार आहे. कारण आपण बघितलं असेल की त्या धर्मांतरणाच्या विषयाच्या पाठीमागून देशामधली हिंदूंची संख्या घटवण्याचं कारस्थान गेली अनेक वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे. आणि महाराष्ट्राने हे बिल आणल्यामुळे आता किमान महाराष्ट्रामध्ये तरी आता ह्या धर्मांतरणाच्या विषयाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुल स्टॉप मिळणार आहे. त्याची ही महत्वाचं बिल जे अनेक बिलं पारित केली त्यातलं हे एक महत्वाचं बिल आहे. जागतिक स्तरावरती आपला एकमेव देश म्हणजे भारत हा हिंदू राष्ट्र. राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या वर्षीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्यासाठी ज्या काही गोष्टींची तरतूद करायला पाहिजे अशा पद्धतीचा अर्थसंकल्प करण्यात आलेला आहे. ह्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी असतील, महिला असतील, ज्येष्ठ असतील, क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचं काम असेल, सिंचन असेल किंवा महिलांच्या दृष्टिकोनातून अनेक योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची वारसा आणि संस्कृती, गड किल्ले जे आहे त्याच्या जतनासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारकासाठी, संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ह्या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. महात्मा फुले यांची 200वी जयंती वर्ष असल्या कारणाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांचे 150वे जयंती वर्ष हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ह्या तिन्ही महापुरुषांच्या साठी एक तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्याचा मानस महाराष्ट्राच्या सरकारने घोषित केला आहे. आणि महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मृतींचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या वर्षी महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. सर्वांचे लाडके आदरणीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती झालेलं निधन याच्याने पूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली. आणि त्यांचं देखील स्मारक बनवण्याचं बारामतीमध्ये महाराष्ट्र सरकारने भव्य दिव्य असं स्मारक घोषित केलेलं आहे. त्यांच्या नावाने गतिमान नागरी पुरस्कार
ह्या वर्षीपासून दिला जाणार आहे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आदिवासी घटकांसाठी 21,723 कोटींचा निधी ह्या वर्षी महाराष्ट्र सरकारने घोषित केला आहे. ओबीसी, धनगर, गोवारी, अनुसूचित जाती या सर्व घटकातील लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने मोठी घोषणा केली आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनसाठी जवळपास 22 लाख रुपयांपर्यंतचा खर्च हा जो आहे राज्याच्या राखीव निधीमधून त्याला करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. आणि आपण बघतो की 2047 पर्यंत का उडतोय असं म्हणता येणार नाही. अजूनपर्यंत आता आपण गॅसची थोडीफार टंचाई आहे, परंतु आपण बघतोय की जागतिक स्तरावरती जर एक तिसरं महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर पुढच्या कालावधीमध्ये अडचणी येऊ शकतात. पण आपण बघतो की 130 कोटीच्या लोकशाही देशाने कोविड सारख्या विषयाला सगळ्या पाश्चात्य आणि अतिशय प्रगत देशांना मागे टाकत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन आपल्या देशामध्ये झालेलं होतं. आणि त्यामुळे महायुद्ध जरी तिसरं महायुद्ध आलं तर मोदीजींची त्या दृष्टिकोनातून सर्वच पद्धतीचं नियोजन देखील झालेलं आहे, करत आहे सरकार, राज्याचंही सरकार करत आहे. आणि गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये आपण जो विषय सांगितला तर त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरकारने आता कमर्शियल गॅसला कपात केलेली आहे की घरगुती गॅस कमी पडू नये. आणि आपण बघितलं असेल की आता जहाज देखील पोचलेली आहे समुद्र किनाऱ्यावरती, ज्या इराणच्या होर्मुझ समुद्रधुनीमधून चीनला परवानगी नाहीये, अमेरिकेला परवानगी नाहीये, इतर युरोपियन कंट्रीला परवानगी नाहीये. परंतु मोदीजींच्या मुत्सद्देगिरीमुळे आज भारताची जहाज LPG घेऊन सुरक्षितरित्या भारताच्या किनाऱ्यावरती पोहोचलेली आहे. हे मोदीजींचं यश आहे. भाजपाची भूमिका ही कॅप्टन खरातना अटक केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येते की सरकारच्या मान्यतेशिवाय ते होऊ शकत नाही. आणि सरकार अशा कुठल्याच लबाडांना, महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्याला पाठीशी भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत कधीशी घातलं नाही आणि घालणार देखील नाही. आणि त्यामुळे SITच्या माध्यमातून सदर प्रकरणाची अतिशय कडक पद्धतीने त्याची चौकशी करण्यात येत आहे. ह्याच्यामध्ये ज्या पीडित महिला असतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि जर त्या बंधुबाबाला कोणी मदत केली असेल तर त्यांना त्यांच्यावरती देखील कारवाई केली.